मित्रांनो, बिग बॉसच्या घरात मिस्टर इंडिया हे नॉमिनेशन कार्य पार पडल्यानंतर बिग बॉसच्या घरातील काही सदस्यांचे खरे चेहरे समोर यायला सुरुवात झाली. त्या पद्धतीने बिग बॉसच्या घरातील इक्वेशन सुद्धा चेंज होताना दिसत आहेत. कालपर्यंत टीम राकेशचे सदस्य असलेले सागर कारंडे आणि दीपाली सय्यद यांनी राकेशची टीम सोडून टीम विशालमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. आता हा त्यांचा जो काही पक्ष प्रवेश आहे सागर आणि दीपालीचा, हा खरंच त्यांच्या पथ्यावर पडेल का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. सागर कारंडे सांगताना दिसत होता विशालला की तुम्ही आता 4 सदस्य राहिले नाहीत, तर तुम्ही आता 8 सदस्य राहिलात. सागर आणि दीपाली हे ऑफिशियली त्यांच्या पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत, परंतु त्यांच्यासोबत येणारे हे 2 सदस्य, हे 2 आमदार कोण आहेत? राकेशच्या पार्टीमधून हे 2 सदस्य फुटणार आहेत की इंडिव्हिज्युअल गेम खेळणारे हे 2 सदस्य असतील, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे सागर आणि दीपालीला यांच्या टीममध्ये खरंच फायदा होईल का? हे पाहणं खरंच खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण ज्या पद्धतीने विशालने आपल्या टोळीसोबत जे काही बोलणं केलं, त्याच्यामध्ये विशाल स्पष्ट सांगताना दिसत होता, की ही लोकं आपण फक्त कामापुरती वापरून घ्यायची. आपण फक्त टोळीचे 4च सदस्य आहोत. बाकी लोकांना फक्त आपण नंबर्स म्हणून वापरायचं. जेव्हा आपल्याला गरज असेल, तेव्हा आपण त्या लोकांचा वापर करून घ्यायचा. म्हणजे विशालचं विजन इथे क्लिअर आहे, की आपण फक्त टोळीचे 4 मेंबर्स आहोत. जे कोणी लोकं येतील त्यांचा फक्त कामापुरती वापर करायचा. त्यामुळे सागर आणि दीपाली यांनी थोडासा विचार करून आणि विचारपूर्वक निर्णय घ्यावा. ही जी टोळी टीमची लोकं आहेत ती समविचाराने एकत्र आलेले आहेत. तसे तुमचे विचार नाही आहेत. त्यामुळे थोडासा विचार करायला हवा. बघा, गेले 2-3 दिवस दीपाली सय्यद ही आरबी म्हणजे राकेश बापटच्या विरुद्ध बोलताना दिसते आणि ही सगळी जी काही बिचिंग आहे ती विशाल कोटियान याच्याबरोबर करताना दिसत होती. त्यामुळे दीपालीने क्लिअर केलं होतं, की आपल्याला राकेशची टीम सोडून विशालच्या टीममध्ये जायचं आहे. त्यामुळे दीपाली सय्यद ही नेमकी विशालच्या टीममध्ये कधी पक्षप्रवेश करेल हे निश्चित नव्हतं. शेवटी आज सागर कारंडे यांनी स्पष्ट केले, की आम्ही तुमच्या टीमचे सदस्य आहोत. पण हे तुम्ही कुठल्याही इतर सदस्यांना सांगायचं नाही आणि बिग बॉसला सुद्धा कळू द्यायचं नाही. सागर भाऊ, पण ते आम्हाला कळालं, की तुम्ही ऑफिशियली त्या टीममध्ये गेलात. आता खरंच सागर आणि दीपालीचा या टोळी टीमचा फायदा होईल का? हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. काय वाटतं तुम्हाला? सागर आणि दीपालीचा या टीममध्ये, विशालच्या टीममध्ये फायदा होईल का? काय वाटतं हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर